नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा होस्ट, तुमचा दोस्त सुचिल आणि ट्रॅव्हल फूड अँड मेनी मोर या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पहिलं नाव चेंज होतं, अनबॉक्स द अननोन, ते मी चेंज केलेलं आहे आता आणि नवीन नाव आहे ट्रॅव्हल फूड अँड मेनी मोर. सो आता आपण निघालो आहोत नाशिकवरून कोकणला. कोकण आपण जाणार आहोत कोस्टल रूटने. अनेक तिथले दुर्ग बघणार आहोत, वेगवेगळ्या जागा बघणार आहोत, बऱ्याचशा गोष्टी एक्सप्लोर करायच्याच आहेत. पॅकिंग सगळं झालेलं आहे. नाशिकला आहे मी आत्ता, नाशिकवरून निघतोय. तुम्हाला सगळी माहिती या पूर्ण ब्लॉग मध्ये देईल. माझ्याबरोबर माझा अजून एक मित्र आहे दीपू टांग, त्याला सुद्धा मी आत्ता घ्यायला जाणार आहे. सो थोड्या वेळामध्ये आपण आता निघूया आणि रस्त्यात भेटूया. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण नाशिकमधनं बाहेर पडत आहोत. आता माझा जो मित्र आहे दीपू, त्याला घ्यायला त्याच्या घरी अंबडला चाललो आहे. तिथून त्याला घेणार आणि मग नंतर आम्ही आज ठाण्याला मुक्काम करणार आहोत. कारण ओव्हरनाईट ड्राईव्ह झाली असती, परत उद्याला व्लॉगिंग करायचं आहे. तर दोघांनी असा डिसिजन घेतला की आज रात्री ठाण्याला मुक्काम करू, तिथे जरा आराम होईल, व्यवस्थित झोप होईल आणि मग उद्या फ्रेश माइंडमध्ये पुढच्या प्रवासाला सुरुवात करता येईल. सो ट्रिप 0 करून झालेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला साधारण किती किलोमीटर ट्रॅव्हल होणार आहे ते तुम्हाला व्यवस्थित सांगता येईल. त्या एंड ऑफ द टूर तुम्हाला मी त्याची माहिती देईलच. सो आता त्याला घेऊ आणि मग आपण पुढच्या प्रवासाला निघूया. ह्या नालायकापर्यंत आपण पोहोचलेलो आहे. आता थोड्या वेळामध्ये चहा वगैरे घेऊन इकडनं निघूया. जेणेकरून 93 रुपये 19 पैसे सध्या रेट चालू आहे. लाइट कभी लगा था? 7 किलोमीटर हो गए. 10 किलोमीटर. हा एक छान पेट्रोल पंप आहे. खायची वगैरे व्यवस्था इथे व्यवस्थित होते. सो इथे थांबायला काही हरकत नाही कधीच. राऊंड फिगर 50 होऊन जाईल. झाला हां. तो 48.83 एवढं पेट्रोल भरलं आहे आपण. बघूया आता किती चालते, काय ॲव्हरेज देते गाडी. फायनली आम्ही ठाण्याला पोचलेलो आहे. आता रात्री फक्त एक छानपैकी झोप घ्यायची आणि उद्या सकाळी साधारण 6-6:30ला निघायचा आमचा विचार आहे. सो भेटूया उद्या सकाळी. गुड मॉर्निंग. हा माझा मुलगा आणि हा माझ्यापेक्षा मोठा आहे. शाळेत निघालाय. श्लोक बाय बाय बाय. आत्ता 7 वाजलेत
आणि इथून आम्ही पहिला हॉल्ट आमचा राजापुरी कोळीवाडा इथे असेल आणि मग तिथून बोटीने आम्हाला पद्मदुर्गला जायचं आहे। टोटल रूट प्लॅन कसा आहे काय आहे हे तुम्हाला मी थोड्या वेळामध्ये सांगतो। एकदा गाडीत बसलो की मग तुम्हाला पूर्ण आमची जी 4-1 दिवसाची जी ट्रिप आहे त्याचं नेमकं प्लॅनिंग कसं आहे ते तुम्हाला कळतं। मस्तपैकी चहा कॉफी नाश्ता झालेला आहे आणि आता आपण पुन्हा प्रवासाला सुरुवात करत आहोत। दत्त स्नॅक्स पोटभर नाश्ता होतो, चव चांगली आहे। दत्त स्नॅक्सला वेगळ्या ओळखीची गरज नाही, फार वर्षापासून खूप चांगल्या पद्धतीची सर्व्हिस देत आहेत। बाकीच्या आउटलेटच्या बाबतीत मी काही बोलणार नाही, कारण नाशिककडचं जे आउटलेट आहे नाशिक हायवेवरचं ते अतिशय म्हणजे चव सुद्धा चांगली नाही आणि खूपच वाईट अनुभव तिकडचा आहे। पण ठीक आहे, म्हणजे हे पनवेलचं जे त्यांचं पहिलं आउटलेट आहे, जुनं आउटलेट आहे, इथे खूप छान पद्धतीचा नाश्ता मिळतो। सो आता आपण निघालो आहोत, पुणा हायवेने आपण जाणार आहोत। पुणा हायवेवरनं खालापूर आणि खालापूरवरनं मग पुढे मुरुडकडे। सो मुख्य रस्त्याला लागलोय, हायवेला लागलेलो आहे, जुना पुणा हायवे मुंबई पुणे। आणि आता तिथून आपण उजवीकडे वळून खालापूरला जाऊया। सो महत्वाची अपडेट आता अशी आहे की गुगल बाबाने आम्हाला गोवा हायवेवरनं जायला सांगितलं। सो आम्ही पुणा हायवे सोडून आता गोवा हायवेने जातोय। बघूया गोवा हायवे किती पचनी पडतो। दुसरी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला बोललो होतो की आमचं प्लॅनिंग कसं आहे या पुढच्या 2-1 दिवसाचं, 2-3 दिवसाचं। तर आज आम्ही पद्मदुर्ग किल्ला हा कव्हर करणार आहोत। त्याच्यानंतर आज वेळासला मुक्काम करू, मध्ये श्रीवर्धन बीच येतो, श्रीवर्धन बीचला जाऊ, तो एक्सप्लोर करू। 2016 साली श्रीवर्धन बीच खूप सुंदर पद्धतीने बनवला गेला, अजूनही तो तसाच आहे। तर श्रीवर्धन बीचला आम्ही जाऊ आणि तिथून आम्ही हे सगळं फेरी टू फेरी जाणार आहे। पद्मदुर्ग किल्ला झाल्यावरती आगरदंडा जेट्टीवरून दिघी जेट्टीला फेरीने, श्रीवर्धन झाल्यानंतर बागमांडला बीचवरनं वेशवीपर्यंत
जेट्टीने प्रवास होईल आमचा. आणि आज वेळासमध्ये मुक्काम करून उद्या सकाळी आम्ही बाणकोट किल्ला आणि सुवर्णदुर्ग किल्ला. तर उद्या सकाळी आम्हाला लवकर उठायचे, जेवढ्या लवकर आम्ही प्रवासाला सुरुवात करू, कारण आज लेट झाला. आज आम्ही साधारण 6 वाजता निघायचं होतं, आम्ही 7 वाजता निघालो आहोत. सो आता पुढचं सगळं आम्हाला रुटीन बसवायचं, तर बघूया कसं काय शक्य होतं ते. पद्मदुर्ग किल्ल्याची माहिती अशी आहे की शिवाजी महाराजांच्या महत्वाकांक्षी योजनेपैकी एक पद्मदुर्ग किल्ला बांधण्याची योजना होती. जंजिरा किल्ल्यावरती सिद्धी जोहर याची सत्ता होती आणि त्याने जो काही उच्छाद कोकण पट्ट्यामध्ये माजवलेला होता त्याला कुठेतरी शह द्यायचा म्हणून पद्मदुर्ग किल्ला महाराजांनी बांधायला घेतला. ही सगळी माहिती मी पुढे तुम्हाला ज्यावेळेला किल्ल्यावरती जाईल त्यावेळेला देईलच. बाकी सुवर्णदुर्ग झाल्यानंतर त्या दिवशी आम्ही दाभोळ जेट्टीवरनं धोपावे जेट्टीला जाऊ. ते एक फेरीचा प्रवास होईल आणि वेळणेश्वरच्या आसपास आमचा मुक्काम करण्याचा विचार आहे. जर सगळं अगदी ठरलेलं याच्याप्रमाणे झालं तर आम्ही वेळणेश्वरला मुक्काम करू, नाहीतर गुहागरला मुक्काम करू. कोकण टूर ज्यावेळेला तुम्ही कोस्टल रूटने करतात तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती अशी की तुम्ही कुठलंही बुकिंग करू नका शक्यतो, कारण वेळमध्ये खूप जातो. जेट्टीचं टायमिंग तुम्हाला मॅनेज करणं हे तुमच्या हातामध्ये नसतं. त्याच्यामुळे शक्यतो तर कुठलंही बुकिंग वगैरे न करता तुम्ही प्रवास केला तर तो जास्त सुखकर होतो. बाकी हल्ली कोकणामध्ये होमस्टे पुष्कळ आहेत, तर तुमचा राहायचा तसा काही प्रॉब्लेम होत नाही. हे जे सगळे चॅलेंजेस आहेत, हे चॅलेंजेस नेमके आता कशा पद्धतीने आम्ही सामोरे जातो तेही तुम्हाला या व्हिडिओतनं कळेल. सो आता आम्ही टुवर्ड्स राजापुरी कोळीवाडा या भागामध्ये जात आहोत. मुरुडच्या जवळचा भाग आहे हा, आणि तिथून आम्हाला बोट मिळणार आहे. सो हा पुढचा सगळा प्रवास तुम्हाला आम्ही वेळीच्या वेळी अपडेट देत राहू. फायनली एक बोट आम्हाला मिळाली आहे आणि आज गर्दी नसल्यामुळे प्रायव्हेट बोट घेऊनच आम्हाला जावं लागणार आहे. बरीच घासाघीस केल्यानंतर ते 1300 रुपयामध्ये तयार झाले. आता इथून साधारण एक 15 मिनटं आम्हाला पद्मदुर्गला पोचायला लागतील. माझ्या मागे जर तुम्ही बघितलं, नाही एवढं दिसू नाही शकणार, पण समोर आमचा पद्मदुर्ग आहे. एक साधारण 15 मिनटामध्ये आम्ही किल्ल्यावरती पोचू आणि साधारण तासभर आम्हाला फिरण्यासाठी लागेल. तो तिथे पोचल्यानंतर तुम्हाला किल्ल्याची पूर्ण माहिती देतो. पद्मदुर्गाचे मुख्य 2 भाग आहेत, एक परकोट किल्ला आणि एक मुख्य किल्ला. तर दोन्ही पण आपण कव्हर करू. चला. गुडघ्याभर पाण्यामध्ये तुम्हाला चालत जावं लागेल. तेव्हा जर तुम्ही शूज किंवा जीन्स घालून जायचं म्हटलं तर काळजी घ्या, कपडे भिजणार नाही याची. आणि शक्यतो शूज घालू नका, पायामध्ये सँडल किंवा चप्पल असं काहीतरी ठेवा. आत्ता नेमकी भरतीची वेळ आहे आणि त्याच्यामुळे पाणी बऱ्यापैकी वाढले. आम्ही आलो त्यावेळेला पाणी बऱ्यापैकी खाली होतं. पद्मदुर्गावर उतरताना थोडंसं जपून यावं लागतं. एकतर तुम्ही थोडंसं पाण्यामध्ये उतराल, दुसरी गोष्ट तिथे जे दगड आहेत ती फार टोकदार आहेत, त्याच्यामुळे आपल्या पायाला कोणत्याही पद्धतीने इजा होणार नाही याची मात्र काळजी तुम्हाला घ्यावी लागेल.
आपण आता अगदीच पद्मदुर्गच्या जवळ पोहोचलो आहे आणि छानपैकी त्याचे बुरुज वगैरे सगळे आपल्याला दिसत आहेत. अजून एक 5 मिनिटांमध्ये आपण पद्मदुर्गावरती पोहोचू. पद्मदुर्गला इथे उतरवून आम्ही आत्ता इकडे आतमध्ये चाललेलो आहे. या किल्ल्याचं बांधकाम तेव्हा पूर्ण होऊ नाही शकलं, कारण रायगडावरती हल्ला झाल्यानंतर सगळं सैन्य जे आहे हे रायगडावरती हलवावं लागलं होतं आणि त्याच्यामुळे या किल्ल्याचं बांधकाम मात्र अर्धवट राहिलं. बरं, किल्ला बांधायला वेळ लागला याचं कारण समोर असलेला हा जंजिरा किल्ला, मी झूम करून दाखवायचा प्रयत्न करतो. हा जंजिरा किल्ला. या जंजिरा किल्ल्यावरनं बांधकाम चालू असताना सरळ सरळ याच्यावरती बुरुजांवरती तोफगोळ्याने हल्ला व्हायचा आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा पडझड व्हायची आणि त्यामुळे हे बांधकाम करायला बराच वेळ लागला. आता आपण किल्ल्यामध्ये जाऊया आणि तुम्हाला बाकीची माहितीसुद्धा मी देतो. ही सैनिकांसाठी, त्यावेळच्या शिपाईंसाठी राहायची आणि आरामाची जागा. हे काही बांधकाम जे आहे ते नंतर करण्यात आलेलं आहे. ह्या ज्या तोफा होत्या या एकूण 70 तोफा या किल्ल्यावरती होत्या. आता त्यातल्या फक्त 42 तोफा उरलेल्या आहेत. बऱ्याचशा तोफा या पर्यटकांनी, काही विध्वंसक पर्यटकांनी समुद्रात टाकून दिल्या आणि काही चोरीला गेलेले आहेत. त्यामुळे आता हे भग्नावशेषच फक्त तोफांचे राहिलेत. समोर जी तुम्ही बघत आहात ही कदाचित सैनिकांना राहायची वगैरे जागा बनवलेली असावी. या बाजूला पाण्याचे टाके दिसत आहेत, ते आपण बघू. आणि ही कोठारं वगैरे असणार आहेत त्या काळची, धान्य किंवा दारुगोळासाठी. हे गोड्या पाण्याचे टाके आहेत. हे गोड्या पाण्याचे टाके बनवण्याचं कारण असं की जर बराच काळ सैन्याला बाहेर पडता आलं नाही तर त्याची कोणत्याही पद्धतीने उपासमार होऊ नये किंवा पाणी घेण्यासाठी म्हणून त्यांना, कारण पाणी ही मूलभूत गरज आहे, ती घेण्यासाठी म्हणून त्यांना बाहेर पडायला लागू नये आणि हकनाक जीव गमवावा लागू नये म्हणून हे पाण्याचे टाके तेव्हा बनवले जायचे. मगाशी जे जंजिरा किल्ल्यावरती कंट्रोल करण्यासाठी म्हणून या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली आणि त्याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे ही तोफ. आता माझा कॅमेरा या गोष्टीला न्याय देऊ शकेल की नाही मला माहिती नाही, पण जर तुम्ही नीट पाहिलं तर ही तोफ जी उभी केलेली आहे ती सरळ सरळ ह्या जंजिरा किल्ल्याला निशाणा करून उभी केलेली आहे. हे बघा, या किल्ल्याची बांधायची जबाबदारी आणि इथे सैन्य उभं करायची जबाबदारी ही मोरोपंत पिंगळ्यांना दिली होती. आणि सिद्धी, जंजिऱ्याचा सिद्धी हा किल्ला बांधला जाऊ नये म्हणून या किल्ल्याचं बांधकाम चालू असताना याच्यावरती सातत्याने तोफगोळ्यांचा हल्ला करत होता. शिवाजी महाराजांनी त्याच्यानंतर असं ठरवलं की या जंजिरा किल्ला जो आहे तो काबीज करायचा.
ह्या ज्या तोफा तिथे बांधल्या गेल्या, या तोफांनी जंजिऱ्यावरती मारा करण्यात आला, पण त्याचा काही फारसा उपयोग होत नाही म्हटल्यावरती मोरोपंत पिंगळ्यांनी एक योजना आखली. ती योजना अशी होती की 8 ते 10 सैन्य म्हणजे मावळ्यांनी जाऊन जंजिऱ्याच्या मागच्या बाजूला शिडी लावायची आणि उरलेल्या सैन्याने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन जंजिरा त्या शिडीच्या साह्याने काबीज करायचा. पण याची जबाबदारी घेणार कोण? तर लाय पाटील नावाचे एक सरदार होते. त्यांनी या हल्ल्याची जबाबदारी घेतली. 8 ते 10 मावळ्यांसह लाय पाटील रात्रीच्या अंधारात जंजिराच्या मागच्या बाजूला पोचले आणि त्यांनी शिडी देखील लावली. पण काही कारणामुळे मोरोपंतांचं सैन्य तिथे पोचलं नाही आणि ही योजना बारगळली. अतिशय निराश होऊन लाय पाटील पुन्हा पद्मदुर्गकडे यायला निघाले. लाय पाटलांची ही बहादुरी शिवाजी महाराजांना समजली. तेव्हा शिवाजी महाराजांनी मोरोपंतांना सांगून लाय पाटलांना पालखीचा सन्मान दिला. पण माझ्यासारख्या कोळ्याला समुद्राच्या मध्यावरती पालखीचा काय उपयोग, असं सांगून लाय पाटलांनी हा पालखीचा सन्मान खूप नम्रपणे नाकारला. शिवाजी महाराज जे समजाते ते समजले आणि त्यांनी मोरोपंतांना पालखी नावाने एक गलबत बांधायला सांगितलं आणि ते गलबत हे लाय पाटलांना भेट म्हणून दिलं. त्याच्याचबरोबर काही उपहारसुद्धा पाठवले. तसंच या जवळच्या गावाची सरपाटीलकीसुद्धा लाय पाटलांना दिली. संभाजी महाराजांच्या काळामध्ये हा किल्ला जो आहे तो ते मराठ्यांकडेच होता. त्याच्यानंतर सिद्दी जोहरने हा किल्ला स्वतःच्या साम्राज्यात आणला आणि स्वतःच्या मर्जीने काही डागडुजीसुद्धा याला केली. परंतु नंतर पेशव्यांनी हा किल्ला पुन्हा जिंकून मराठेशाहीमध्ये परत आणला. मित्रांनो, आता वेळ आलेली आहे पद्मदुर्गला टाटा बाय बाय म्हणण्याची. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा. तुमचा अभिप्राय नक्की द्या आणि प्लीज लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे ती अशी की कोकणामध्ये फिरण्याचा काळ हा ऑक्टोबर महिन्यापासून ते साधारण जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत आहे. कारण समुद्रकिनाऱ्याच्या बाजूला असल्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये मार्च महिन्यापासून ते पुढच्या सप्टेंबर महिन्यापर्यंत खूप जास्त प्रमाणात हवेमध्ये आर्द्रता असते. हा जो काळ आहे या काळामध्ये फिरण्यासाठी चांगलं हवामान असतं. त्यामुळे तुम्ही जर कधी इथे आलात तर नक्की या. ऑक्टोबर ते फेब्रुवारी महिन्याच्या काळामध्ये या. तुम्हाला नक्की हा परिसर आवडेल. एक महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची राहिली होती, ती मला माहितीच्या म्हणजे या एपिसोडच्या आधीच द्यायची होती. ती ही की याला पद्मदुर्ग हे नाव का बरं दिलं. जर याचा एरियल व्ह्यू तुम्ही पाहिला म्हणजे वरतून जर तुम्ही व्ह्यू बघितला तर तुम्हाला असं लक्षात येईल की याचा आकार जो आहे तो पद्मासारखा म्हणजे कमळासारखा आहे आणि म्हणून या किल्ल्याला पद्मदुर्ग हे नाव दिलं गेलेलं आहे. ही माहिती देऊन मी हा एपिसोड इथेच थांबवतो आणि पुढच्या एपिसोड सकट तुम्हाला भेटतो बाणकोट किल्ल्यावरती. तोपर्यंत टाटा. हे आम्हाला पद्मदुर्गला घेऊन आलेले विक्रम. तुमचा नंबर सांगा विक्रम. 7420849131. हा नंबर सगळ्यांनी नोट करून ठेवा. मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईल. आणि जेव्हा कधी इथे यायचं असेल विक्रम दादांना नक्की कॉल करा. ते तुम्हाला इथे घेऊन येतील आणि खूप चांगले माणूस आहेत. त्यांनीसुद्धा आम्हाला बरीच माहिती दिली. जी मुलं इथे बीचवरती होती त्या मुलांनीसुद्धा बरीचशी माहिती आम्हाला किल्ल्याबद्दल कळवली. हा किल्ला बघून खरं तर इथून जायचं मन नाही होते
पण पुढचा प्रवास हा टाळू नाही शकत, तिकडे सुद्धा जायचं आहे। त्यामुळे हा एपिसोड आता आम्ही इथे संपवतो आणि पुढच्या लोकेशन सकट तुम्हाला नवीन एपिसोड घेऊन पुन्हा भेटतो। नमस्कार।